नमस्कार. मी ज्ञानराज पाटकर. व्यवसायानं इंजिनियर आहे. मला भटकंती आणि अभिनयाची खूप आवड आहे. तसं मी व्हॉइस ओव्हर आणि डबिंग देखील करतो. आता मी पॉडकास्टर व्हायचं ठरवलंय. त्याचं असं झालं की मला पॉडकास्टची जुजबी माहिती होती, पण अधिक माहिती मिळावी असं सतत वाटत होतं. विश्व मराठी परिषदेने यशस्वी पॉडकास्टर व्हा ह्या कार्यक्रमाचं अभ्यास वर्गाचं आयोजन केलं. त्यात मी सहभागी झालो. त्यात रोहन होमकर सरांनी आम्हाला पॉडकास्टिंग बद्दल सोप्या भाषेत खूप माहिती दिली, अगदी बारीक सारीक डिटेलिंग सकट. मी ठरवलं की चला आपण देखील पॉडकास्ट तयार करायचा प्रयत्न करूया, पॉडकास्टर बनूया. असं आहे ना मित्रांनो, की आपण बऱ्याच लोकांना भेटतो, त्यात काही जण मोठमोठ्या आजारांना तोंड देऊन पण आपली इच्छाशक्ती, मनोबल आणि कुटुंबियांचं पाठबळ ह्याच्या जोरावर ते पुन्हा उभे राहतात. एवढंच नव्हे तर यशाची शिखरं देखील गाठतात. अशाच व्यक्तींना घेऊन मी पॉडकास्ट बनवणार आहे. माझ्या पॉडकास्टचं नाव आहे फिरुनी नवा जन्मे नमी. लवकरच मी आपल्या भेटीला येतोय. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. पॉडकास्ट सुरू करीत आहोत विश्व मराठी परिषद कार्यशाळेच्या माध्यमातून. जे काही आमचे मार्गदर्शक आहेत रोहन होमकर सर यांच्या प्रेरणेने आम्ही या ठिकाणी प्रवाह जिल्हा परिषदेचा हा पॉडकास्ट लवकरच सुरुवात करणार आहोत. या घराघरापर्यंत पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचता येणार आहे, आपली या ठिकाणी मत मांडता येणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिलीप देशमुख. व्यवसायाने मी आर्किटेक्ट आहे. आज विश्व मराठी परिषदेच्या प्रशिक्षक रोहन होमकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पॉडकास्टर व्हा या कार्यशाळेत माझा सहभाग आहे. यातूनच प्रेरणा घेऊन मी माझा स्वतःचा पॉडकास्ट शो सुरू करणार आहे. या पॉडकास्टचा उद्देश समाजात परस्पर प्रेम, स्नेहभाव, शांती, धैर्य, नेतृत्व गुण, त्याचबरोबर भारतीय संस्कृतीची ओळख, संवर्धन, पालनपोषण आणि त्याचं अनुकरण डिजिटल माध्यमातून व्हावे म्हणून हा शो मी सुरू करणार आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चिन्मय जैन. गेल्या 10 वर्षापासून अनेक स्टार्टअपला हेल्प केलेली आहे. या सगळ्यांसाठी मी पॉडकास्ट करायचं असं ठरवलं. आता पॉडकास्ट करायचं म्हणजे येरागवळ्याचं काम नाहीये. आपण युट्यूबवर भरपूर पॉडकास्ट पाहतो, पण त्यासाठी आपल्याला सॉफ्ट स्किल गरजेचे असतात. तर हे सॉफ्ट स्किल शिकण्यासाठी मी सेशन अटेंड केले रोहन होमकर सरांचे, विश्व मराठी परिषदेतर्फे घेण्यात आले होते. थँक्यू. नमस्कार, मी सुप्रिया सचिन भालेराव. आपलं स्वागत करते पानोपानी साहित्याचे संवाद रूप या पॉडकास्ट चॅनलमध्ये. असं आशयावरती आधारित असं एक पॉडकास्ट चॅनल सुरू करायचं माझ्या खूप दिवसापासून मनामध्ये होतं. म्हणून ज्यावेळेस विश्व मराठी परिषदेचं यशस्वी पॉडकास्टर व्हा असं ज्यावेळेस मी बॅनर मला दिसलं, त्यावेळेस मी लगेच त्याच्यामध्ये एनरोल केलं. त्याच्यामध्ये रोहन होमकर सरांनी आम्हाला खूप छान माहिती दिली की कशा पद्धतीने म्हणजे ज्ञानच दिलं एका प्रकारे की ते कशा पद्धतीने तुम्ही पॉडकास्ट सुरू केलं पाहिजे, पॉडकास्ट सुरू करताना कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. फक्त कंटेंट नाही, टेक्निकल दृष्टीने सुद्धा त्यांनी आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्याच्यातूनच आता पॉडकास्ट तयार करणार आहे. त्याचबरोबर रोहन होमकर सरांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि ते सुद्धा म्हणाले आहेत, तर त्यांना सुद्धा मला माझ्या या पॉडकास्ट चॅनलवरती बोलवण्याची माझी इच्छा आहे. तर अशा रीतीने मी हे पॉडकास्ट चॅनल सुरू करण्यासाठी एक छोटी रूपरेषा आखली आहे. ती आता नक्कीच लवकरात लवकर सत्यात उतरवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. मी दीपाली गुणेश पाटील, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती जलतरणपटू. मी विश्व परिषदेतर्फे कार्यशाळेमध्ये श्री रोहन होमकर सर, प्रसिद्ध पॉडकास्टर यांच्याकडून कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन घेतले. सरांनी स्वतःचे पॉडकास्ट चॅनल सुरू करायचे असल्यास संभाव्य गोष्टी अतिशय टप्प्याटप्प्याने समजावून सांगितल्या. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीमध्ये कोणते संवाद कौशल्य असावे, मुलाखतीपूर्वीची तयारी, मुलाखतीसाठी लागणारे साहित्य, त्याच्या साहित्य खरेदीसाठी लागणाऱ्या लिंक्स, तसेच दररोजच्या टास्कमुळे हळूहळू ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही हेही उमगले. माझ्या पॉडकास्टचं नाव असेल अनलिमिटेड एनर्जी. या पॉडकास्ट पासून खेळाडूंना इतर ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडूंचा जीवन प्रवास कळेल. थँक्यू सर. मित्रांनो नमस्कार, माझे नाव डॉक्टर संतोष मोरे. मी गेली 25 वर्षे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. भोसरी आणि परिसरातील रुग्णांसाठी माझ्या आनंद हॉस्पिटलच्या मार्फत आम्ही वैद्यकीय सेवा पुरवित आहोत. रुग्णांशी बोलताना माझ्या लक्षात आलं की त्यांना बऱ्याचशा गोष्टीबद्दल आजाराशी संबंधित गैरसमज आहेत. तर हे गैरसमज दूर
करण्यासाठी एक छोटे छोटे व्हिडिओ बनवून आपण त्यांना थोडंसं ज्ञान देऊया का, असा विचार माझ्या मनात काही दिवस घोळत होता. आणि अशातच पॉडकास्टर बना अशी एक विश्व मराठी परिषदेची ऍड माझ्या पाहण्यात आली आणि आपण त्या शिबिरात सहभागी होऊन पॉडकास्ट बद्दल थोडीशी माहिती घेऊया असे मला वाटले. त्यानुसार मी या शिबिरात सहभागी झालो. गेले 3 दिवस सुप्रसिद्ध पॉडकास्टर रोहन होमकर सर आम्हाला पॉडकास्ट संबंधी विविध माहिती देत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत. सरांचं मार्गदर्शन इतकं डीप लेवलला होतं, टेक्निकल असो किंवा कंटेंट क्रिएशन असो, त्यामुळे आमच्या सर्वांच्या शिबिरार्थीच्या मनामध्ये आपण एक चांगले पॉडकास्टर बनू शकू असा एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि त्या आत्मविश्वासापोटीच आजपासून मी माझं एक व्हिडिओ पॉडकास्ट चालू करण्याचं डिसिजन घेतलेलं आहे आणि माझ्या पॉडकास्टचं नाव आहे आपली गोष्ट. तर मित्रांनो, या आपली गोष्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक हो, मी डॉक्टर पौर्णिमा कोल्हे आपणा सर्वांचं ध्येय तुमचे मार्गदर्शन आमचे या नवीन पॉडकास्टमध्ये स्वागत करत आहे. मी एक यशस्वी प्राध्यापिका, निवेदिका, सूत्रसंचालिका, लेखिका, कवयित्री, व्याख्याती आणि सोशल वर्कर म्हणून गेली 15 वर्ष सातत्याने कार्यरत आहे. या 15 वर्षाच्या कामाचा प्रदीर्घ अनुभव आणि मी आता नुकताच रोहन होमकर सरांचा यशस्वी पॉडकास्टर बना हा क्लास यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. रोहन होमकर सरांचा अनुभव आम्हाला या क्लाससाठी नक्कीच फायदेशीर ठरलेला आहे. रोहन होमकर सरांनी आम्हाला टेक्निकल गोष्टींपासून ते पॉडकास्टचं नाव कसं ठरवावं, गेस्ट कोण बोलवावेत, तुमच्या पॉडकास्टचा हेतू काय आहे, त्यातून प्रेक्षकांना किंवा रसिकांना काय मिळणार आहे, या सर्व गोष्टींची जबाबदारीने जाणीव करून दिली. आणि तुम्ही तुमचा पॉडकास्ट सुरू करताना या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही तुमचा पॉडकास्ट सुरू करा असंही सरांनी सांगितलं. त्याचप्रमाणे कॅमेऱ्याचा अँगल कसा असावा, कोणता कॅमेरा वापरावा, त्यानंतर टेक्निकल गोष्टींमधल्या सॉफ्टवेअर कोणतं वापरावं, कोणकोणते ॲप वापरावेत, त्याच्यानंतर ट्रायपॉड कसा असावा, तुमचा मायक्रोफोन कसा असावा, या सर्व गोष्टींचं बारकाईने त्यांनी आम्हाला सखोल असं ज्ञान दिलेलं आहे आणि प्रात्यक्षिकही करून घेतलेलं आहे. तर या सर्व ज्ञानाचा, प्रात्यक्षिकांचा मला नक्कीच फायदा होणार आहे आणि या सर्व अनुभव पाठीशी घेऊन मी माझं नवीन पॉडकास्ट चॅनल सुरू करत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चंद्रविलास द्वारकानाथ दुर्बे, पुणे येथे राहतो. अलीकडे हा माझा जो व्यवसाय नवीन आहे, हा मिसळचा, त्याला अनुषंगून मी काही पॉडकास्ट करणार आहे, ज्याच्यामधून माझं ही जी उत्पादनं आहेत ही लोकांपर्यंत सहजासहजी पोहोचतील. तसंच ह्याच्यातून यशस्वी उद्योजक आहेत हॉटेल इंडस्ट्रीमधले, त्यांना भेटून त्यांचा अनुभव इतर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून जे लोक नवीन व्यवसाय चालू करू इच्छितात त्यांना याचा उपयोग होईल. धन्यवाद. मी वास्तुश्री न्यूमरोलॉजिस्ट शैला चन्नावर. होम स्क्रीन हा अध्यात्मावर आधारित माझा युट्यूब चॅनल पण आहे. मी अध्यात्माशी निगडीत मान्यवरांसोबत पॉडकास्ट बनवण्याचा विचार करत आहे. आदरणीय रोहन होमकर सरांचा जो क्लास अटेंड करत आहोत, त्यातून मला उदाहरणार्थ कॅमेराची सेटिंग या क्लासमधून मला खूप काही शिकायला भेटले सरांकडून. तर सर, तुमचे खूप खूप आभार. या 4 दिवसांमध्ये, कमी दिवसांमध्ये तुम्ही भरघोस माहिती दिली आहे आम्हाला. पुढे जे पॉडकास्ट बनवणार आहेत त्यात सरांची नक्कीच आपल्याला मदत होईल अशी आशा करते आणि थँक्यू सो मच सर. खूप खूप आभार. नमो नारायण. मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक व अध्यक्ष. मी धंद्याचं बोला या नावाने एक पॉडकास्ट सुरू करत आहे. बेसिकली आमच्या पॉडकास्टचं जे काही इंटेन्शन आहे ते म्हणजे छोट्यातला छोटा व्यवसाय ते मोठ्यातला मोठा व्यवसाय, याच्यासाठी आपल्याला एक स्टेज उपलब्ध करून द्यायचं. आता रोहन होमकर सरांनी जे आपल्याला ट्रेनिंग आपल्याला दिलेलं आहे, तर आजपर्यंत जे ट्रेनिंग दिलेलं आहे खूप आनंदाचं वातावरण होतं आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह होतं. खूप साध्या भाषेत सगळ्यांना समजेल या भाषेत त्यांनी आजपर्यंत सांगितलेलं आहे. सेटअपसाठी लागणाऱ्या गोष्टी असतील, प्रोफेशनल माइक्स असतील, लाईट्स असतील, किंवा तुमच्या सेटअपला ज्या काही गोष्टी लागत असतील, अँगल्स असतील, खूप महत्त्वाचं आहे हे सगळे कसे ॲडजस्ट करायचे आणि पॉडकास्ट खूप छान कसा होईल, कुठं प्रसारित करायचं, कोणत्या माध्यमातून प्रसारित करायचं, या सर्वांबद्दल सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. आणि अजूनही आपले काही दिवस बाकी आहेत. ह्या सगळ्या दिवसांसाठी सर्वांना खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मी गजानन यादव, सध्या कामानिमित्त तळेगाव दाभाडे येथे स्थायिक आहे. मी अभिकल्प महाविद्यालयात मुद्रण नियोजन आणि कला इतिहास हे विषय शिकवतो. बऱ्याच दिवसांपासून पॉडकास्ट कसा करावा, त्याची नेमकी प्रक्रिया काय असते, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची उत्सुकता होती आणि ती संधी मराठी विश्व परिषदेच्या यशस्वी पॉडकास्टर बना या 3 दिवसीय कार्यशाळेतून मिळाली. कार्यशाळेमध्ये श्री रोहन होमकर यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यामध्ये त्यांनी संपूर्ण प्रक्रियेबरोबर त्याच्या तांत्रिक बाजू आणि इतर अनेक गोष्टी
आम्हाला सांगितल्या. इतिहास आणि भूगोल हे माझे आवडते विषय, त्या विषयांना धरूनच पॉडकास्ट करायचा विचार आहे. माझं नाव डॉक्टर प्रतिभा जाधव आहे. माझ्या पॉडकास्टचं नाव आहे द मेंटर्स अँड द एल्युमिनीज. मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्य करते आणि त्यावेळेस मी अनुभवले की जे फ्रेशर्स मुले आहेत त्यांना बऱ्यापैकी शंका असतात, तर त्यासाठी आणि त्यांना गायडन्सही हवं असतं.